मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं कौतुक करतायत. शरद पवारांच्या अनेक गोष्टी आवडतात असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. जय पराजयाचा विचार न करता शरद पवार सातत्यानं काम करतात असं फडणवीसांनी कौतुक केलेलं आहे. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक केलंय. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे दोन पवार एकत्र येणार या संदर्भात चर्चा होतीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजप स्वबळाची चाचपणी करताना दिसतीये. राज्यात आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं काही गणित बदलू शकतात असे तर्क लावले जात आहेत. अशातच फडणवीसांचं हे पॉवरफुल स्टेटमेंट आहे. निश्चित लागवी, कारण या वक्तव्याला आता किंवा या मुलाखतीमधील वाक्याला दोन अर्थाने आपल्याला पाहता येऊ शकतं. एक म्हणजे शरद पवारांचे जे कार्यकर्ते आहेत, शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ शकतो. कारण सातत्याने अजित पवार आणि शरद पवार गट दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे आणि अशावेळी सत्तेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये यामुळे साशंकता निर्माण होऊ शकते आणि विरोधातील जे मतदान आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणारं ते कुठेतरी महायुतीच्या पारड्यात पडू शकतं. त्यामुळे शरद पवार गटातील या कार्यकर्त्या किंवा मतदारांचं मत जर वळवण्यात भाजपला यश आलं तर निश्चितपणे काँग्रेस आणि ठाकरे गट असेल महाविकास आघाडीतील त्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण तुर्तास तरी महायुती एकत्रित लढेल असा सातत्याने निर्वाळा आहे तो मुख्यमंत्री असतील किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील चंद्रशेखर बावनकुळे यांकडून करण्यात येत. चेतन, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते या सगळ्याविषयी बोलण्याकरता. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. फडणवीसांनी पवारांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. अर्थात दोन पवार एकत्र येणार अशी सध्या चर्चा आहे राज्याच्या राजकारणात. अशातच फडणवीसांचं हे पॉवरफुल स्टेटमेंट आहे. नाही, शेवटी ते दोघे एकत्र येतील की नाही हे तर दोन्हीही पवार कुटुंबांनी ठरवायचं आहे. ते एकाच कुटुंबातले दोन भाग आहे. आता प्रश्न आहे कौतुकाचा, तर माननीय शरद पवार साहेबांना देशाचा पुरस्कारही माननीय मोदींनी दिला आहे. तुम्हाला माहित आहे की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देऊन डिझास्टर मॅनेजमेंटचं चेअरमन केलं होतं. माननीय मोदी साहेब जेव्हा बारामतीला आले तेव्हा शरद पवार साहेबांचं भरभरून कौतुकही केलं आहे. त्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची दानत असलीच पाहिजे आणि हे राजकारणामधला महत्वाचा भाग आहे की जिथं टीका करायची असेल, जिथं मतभेद असेल, विचारधारेमध्ये अंतर असेल, तिथं आपण एकमेकाविषयी मताच्या बाबतीत सहमती दर्शवणार नाही. जे चांगलं केलं प्रत्येक नेता त्याच्या आयुष्यामध्ये राष्ट्रहितासाठी, राज्यहितासाठी जे चांगलं करतो त्याचं कौतुक मोठ्या मनाने केलं पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल की या अगोदर संजय राऊत साहेबांनी देवेंद्रजीचे एका विषयाबद्दल कौतुक केलं होतं. पण याचा अर्थ असा नव्हे की काही पक्षाचं विलिनीकरण होतं, हे दोन्ही पक्ष आता एकत्र येणार आणि एकत्र येऊन मर्ज होणार असं त्याचा अर्थ होत नाही. देवेंद्रजींनी शरद पवार साहेबांचे खरंच आहे काही बाबतीमध्ये आपण बघतो की शरद पवार साहेबांचा अनुभव, त्यांच्यामध्ये असणारी जी गुण आहेत. तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारते, तुम्ही बारामतीचा उल्लेख केलात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांचं तर कौतुक केलं होतंच, पण लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शहा जेव्हा आलेले होते बारामतीत तेव्हा मात्र पवारांवर टीका करण्यात आलेली होती. आणि आज जेव्हा फडणवीस कौतुक करतायत तेव्हा मात्र त्याची तर चर्चा होणारच आहे. नाही, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की जी गुण चांगली आहे त्याच्याबद्दल तर चर्चा होतेच ना. आता तुम्ही बघितलं असं आहे की जेव्हा एखादा विरोधी पक्ष नेता त्याची घोषणा होते तेव्हा सीएम डीसीएम त्याचं मन भरून कौतुक करतात. याचा अर्थ काही विरोधी पक्ष नेता आता सत्तारूढ पक्षात येईल असा होत नाही. असं आहे की ज्याबद्दल चांगलं काम केलं जातं त्या विषयावर कौतुक केलं जातं आणि अनेकदा आपल्या राज्यामध्ये अशा घटना घडतात. मलाही आठवतं की जेव्हा पवार साहेबांचं अमृत महोत्सवी वर्ष होतं तेव्हा त्या राज्यातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्या कार्यक्रमात भरभरून पवार साहेबांचं कौतुक केलं. अगदी माननीय नितीन गडकरींपासून
तर माननीय एकनाथ खडसेंपासून, कारण माननीय विनोद तावडेंपासून, देवेंद्रजींपासून सर्वांनी कौतुक केलं. अगदी शेवटी आपल्या राज्याचं राजकारण हे आता काही दिवसात थोडंसं जरा बदललं आहे, पण या अगोदरचं राजकारण हे अतिशय देशांनी यातून मार्गदर्शन घ्यावं, प्रेरणा घ्यावी, खरंय, शिकावं, सुधीर भाऊ. अनुकरण करावं असं होतं. आता अगदी. थोडं बिघडलं आहे. अगदी तीच महाराष्ट्राची संस्कृती आता या निमित्तानं पाहायला मिळतीये. वेगवेगळ्या पक्षात असले तरी जाहीरपणे मतभेद असले तरी मनभेद नाही आहेत, हेच यातून दिसतंय. सुधीर भाऊ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर प्रतिक्रियेसंदर्भात. या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, काय म्हणाल या कौतुकानंतर? आता ह्या कौतुकाबद्दल कौतुक केलं तर काय म्हणणार, कौतुक केलं तर चांगलं आहे. फडणवीसांमध्ये जरा सुधारणा झालेली आहे असं म्हणावं, भाजपमध्ये सुधारणा झालेली आहे. पूर्वी नरेंद्र मोदी साहेब जेव्हा बारामतीला आले तेव्हा त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं होतं की मी राजकारणात आलो ते शरद पवारांचं मूळ धरून आलो, किंवा मी काय शरद पवारांच्या मार्गदर्शनाने काम करतो वगैरे वगैरे स्तुती सुमने त्यांनी उधळली होती. आणि नंतर निवडणुकांच्या वेळेस मात्र अतृप्त आत्मा वगैरे असं काय काय ते बोलले होते. परंतु आता देवेंद्र फडणवीस स्तुती करतायत, म्हणजे पवार साहेबांनी जे चांगलं काम केलंय, यशवंतराव चव्हाणांनी जे चांगलं काम केलंय त्याला चांगलंच म्हणायला लागेल. अगदी त्याला जर वाईट म्हटलं तर फडणवीसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांनी आता पवार साहेबांची स्तुती केली आहे, आणि बाकी त्यांच्या मनात काय ते फडणवीस साहेबच सांगू शकतील, आपण काय सांगणार. अगदी. विद्याताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.